मित्रांनो, सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. जल जीवन मिशन हे 2028 पर्यंत एक्सटेंड झालेलं आहे. त्याचं बजेट आहे 8.5 लाख कोटी. होय, तब्बल 8.5 लाख कोटी. तर पहिल्या जल जीवन मिशनमध्ये उद्देश होता प्रत्येक ग्रामीण घरामध्ये नळाने पाणी पोहोचवणे, हर घर जल. पण जल जीवन मिशन 2.0 मध्ये फक्त कनेक्शन देणं नाही, आता फोकस आहे सस्टेनेबल वॉटर रिसोर्सेस, पाण्याची क्वालिटी मॉनिटरिंग करणे, एक्झिस्टिंग सिस्टम मजबूत करणे आणि लॉंग टर्म वॉटर इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे. सरकार जेव्हा एवढा लाखो कोटीचा खर्च इन्फ्रास्ट्रक्चरवरती करतो, त्यावेळेस पाईप मॅन्युफॅक्चरिंग, कन्स्ट्रक्शन, वॉटर इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांना याचा फायदा होतो. म्हणून अशा मोठ्या योजनांमुळे कुठल्या सेक्टरला फायदा होतो, तर ते सेक्टर म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, EPC सेक्टरमधील कंपन्या यांना ग्रोथ अपॉर्च्युनिटी वाढली जाते. म्हणजेच जर न्यूज समजली तर शेअर मार्केटमधील सुद्धा अपॉर्च्युनिटी तुम्हाला समजू शकतात. तर ह्या योजनेचा तुमच्या इन्व्हेस्टमेंटवरती काय परिणाम होऊ शकतो याबद्दल जर अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर खालील दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.